यूट्यूबवर स्वागत आहे तुमचं रेडिओ वंडर्स डायरीमध्ये. तर चला तर आता आपण मस्त वडापाव बनवूया. तर सगळ्यात पहिला मी इथं वडापावची भाजी बनवून घेते. तर इथं कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकले मोहरी, त्यानंतर टाकले जिरे चांगले फुलले की मग टाकले हिंग आणि कढीपत्ता. मग हे पण चांगलं भाजलं की मग त्याच्यामध्ये 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड हे व्यवस्थित हलवून मग त्याच्यामध्ये घातले अर्धा चमचा हळद आणि मग याच्यामध्ये घातले आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट पाणी घालून बारीक केलेलं. त्याच्यामुळे काय होईल, या ज्या आपण धने पूड जिरे पूड पण घातले ना ते पण जळणार नाही. मग ते चांगलं खमंग भाजलं की मग याच्यामध्ये घातले 3 उकडलेले बटाटे घातले आणि हे चांगलं बारीक गॅसवर 1 ते 2 मिनटं चांगलं व्यवस्थित मिक्स करत परतून घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये घालून घेतली खूप सारी कोथिंबीर पण चांगली मिक्स करून घेतली. बटाटा पूर्ण स्मॅश करायचा नाही, थोडा मोठाच ठेवायचा, वडापावला तसाच चांगला वाटतो. आणि मग मिश्रण थंड करून ठेवायला दिलं. आता आपण इथं बेसनचं मिक्सर तयार करून घेऊया. तर इथं मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, लाल तिखट घातलं, 1 चिमट हिंग घातली, ओवा थोडा हातावर चोळून घातला आणि हळद घातलेली आहे. आणि आता थोडं पाणी घालून याचं चांगलं एक बॅटर तयार करून घेऊया. तर गुठळ्या होऊ नयेत म्हणून थोडं लागेल तसं पाणी मी घालून मिक्स करून घेते व्यवस्थित. तर जितकं शक्य आहे तेवढं फेटून घ्यायचं जरा जास्त, कारण जेवढं फेटेल तेवढं पीठ चांगलं फुललं जातं. तर इथं माझं मिश्रण तयार झालेलं आहे करून. आता हे 10 मिनटं मी झाकून ठेवते. नंतर 10 मिनटानंतर याच्यामध्ये काय करते, सोडा घालते 1 चिमट आणि सोड्यावरती थोडं पाणी घालते, म्हणजे ते ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. आणि परत एक अर्धा मिनिट चांगलं फेटून घेते. अर्धा मिनिट फेटून घेतलेलं आहे. पीठ पण चांगलं फुललेलं आहे, बघू शकता. तर इकडं मी कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम झाले का चेक करण्यासाठी मी इथं थोडंसं मिश्रण याच्यामध्ये घालून बघते. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर वडापावची जी चटणी असते ती तयार करण्यासाठी मी इथं बुंदी घालून घेते. तर धाऱ्यानं मी बुंदी पाडून घेते, चांगली पडते धाऱ्यानं बुंदी. पण आपली मस्त तयार झालेले, एकदम खमंग अशी गोल्डन ब्राऊन असे लालसर कलर येईपर्यंत चांगली भाजायचे, म्हणजे चांगले कुरकुरीत होते. बुंदी पण मी काढून घेते. आणि वडापाव करण्यासाठी जो बटाटा आपण तयार केला होता तो थंड झालेला आहे, त्याचे सुद्धा मी गोळे करून घेतलेले आहेत. असे चपटे गोळे केलेले आहेत. आता एक करून मी बेसनमध्ये डिप करून सोडते. गॅस मी मीडियम ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर मी गॅस चांगला मीडियमवर ठेवलेला आहे. एक करून मी सगळे वडे सोडून घेते. तुम्ही बघू शकता वडे एकदम लालसर किंवा कडक काढायचे नाहीत. वडापावचे वडे जे असतात ते साधारण असे थोडेसे सॉफ्ट असतात. तर गोल्डन कलर आला की वडे काढून घ्यायचे. जास्त पण क्रिस्पी करायचे नाहीत, असे कलर जास्त पण डार्क करायचं नाही त्याचा.
3 ते 4 मिनटं वडे मी चांगले तळून घेतलेले आहेत. बघू शकता खूप छान झालेले आहेत वडे. तर आता ही बुंदी पण थंड झाली. आपण चटणी करून घेऊया. बुंदी परत लसूण घेतलेले आहेत. सालीसकट लसूण घ्यायचा, मग चटणीमध्ये छान लागतो. आणि लाल तिखट घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे. आणि बुंदीमध्ये काही मीठ आहे, त्यामुळे तुम्हाला जर लागणार असेल वरून तर तुम्ही घालू शकता. मला व्यवस्थित वाटलं म्हणून मी घातलं नाही. तर आपल्या इथं वडापाव तयार आहे. ही आहे चिंचेची चटणी, त्याच्यासोबत खूप छान लागते. आणि आपले वडापावचे पाव. मस्त वडापाव तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत. थँक्यू. बाय बाय.